Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous pharmacognosy lecture we had completed the vitamin category. Okay, so under the vitamin category we had seen the different drugs which is obtained from the natural sources and they possess the vitamins as an source. Okay, so in that we had seen with the shark liver oil and amla drug. So this shark liver oil which is a great source of vitamin A and amla which is a great source of vitamin C, right? So both drugs we had studied according to their pharmacognostic scheme. So today we will start the new category under the pharmacological grouping of natural drug. So न्यू कॅटेगरी इज एन्झाईम्स. ओके, सो इथे आपण अशा ड्रगचा स्टडी करणार आहोत की जे एन्झाईम्स प्रॉपर्टी पजेस करतात. ओके, मीन्स नॅचरल सोर्सपासून जे आपण ड्रग ऑब्टेन करतो की ज्याच्यामध्ये एन्झाईम्स ॲज अन केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर मेडिसिनल ॲक्शन्स. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण एन्झाईम्स कॅटेगरीचे डिफरंट ड्रग्स बघणार आहोत की जे नॅचरल सोर्सपासून ऑब्टेन केलेले आहेत. ओके, सो एन्झाईम्सची जर आपण डेफिनेशन बघितली तर एन्झाईम्स आर द प्रोटीन सबस्टन्सेस विच सर्व्स अ रोल ऑफ कॅटलायझिंग द बायोकेमिकल रिॲक्शन्स. ओके, सो एन्झाईम्स जे आहेत ते प्रोटीनने तयार झालेले असतात. ओके, सो प्रोटीन सबस्टन्सेस प्रोटीन नेचरचे एन्झाईम्स आहेत अँड दे सर्व्स अ रोल ऑफ कॅटलायझिंग बायोकेमिकल रिॲक्शन्स. ओके, सो ज्या डिफरंट टाईपच्या बायोकेमिकल रिॲक्शन्स आहेत मीन्स लिव्हिंग सिस्टीममध्ये ज्या रिॲक्शन्स कॅरी केल्या जातात त्या कॅटलाइज करायचं काम जे आहे ते एन्झाईम्स करतात. ओके, सो दॅट्स वाय दे आर एसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ लिव्हिंग सेल. ओके, त्याच्यामुळे एन्झाईम जे आहेत ते लिव्हिंग सेल्समध्ये हे खूप इम्पॉर्टंट असे कॉन्स्टिट्युएंट आहेत, खूप एसेन्शियल्स आहेत. कारण का डिफरंट बायोकेमिकल रिॲक्शन्स जे आपल्या बॉडीमध्ये होणार आहेत त्या कॅटलाइज करण्यासाठी, कॅटलाइज म्हणजे काय तर ते रिॲक्शन्स जे आहेत त्याचा रेट इन्क्रीज केला जातो. ओके, म्हणजे ते रिॲक्शन्स होण्यासाठी ते हेल्प करतात. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये ज्या डिफरंट रिॲक्शन्स कॅरी आऊट केल्या जातात त्या कॅटलाइज करण्यासाठी डिफरंट एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये ॲक्ट होतात. सो दॅट्स वाय एन्झाईम्स आर द एसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट ऑफ अवर लिव्हिंग सेल. ओके, अँड दे ॲक्ट ॲज अन इंडिपेंडंटली. ओके, सो एव्हरी एन्झाईम्स विच ॲक्ट ॲज अन इंडिपेंडंट एन्झाईम्स. ओके, मीन्स इट पजेस द स्पेसिफिक ॲक्शन. प्रत्येक एन्झाईमची अशी स्पेसिफिक ॲक्शन्स असते. ओके, अँड दे ॲक्ट बाय देअर इंडिपेंडंट मेकॅनिझम. ओके, सो एन्झाईम्सच्या जर आपण डिफरंट प्रॉपर्टीज बघितल्या तर दे आर कोलॉइडल इन नेचर, हीट लेबाईल अँड हायली स्पेसिफिक इन देअर ॲक्शन. ओके, सो कोलॉइडल नेचर्स असतं एन्झाईमचं, म्हणजे जर त्याला आपण एखाद्या सोल्युशनमध्ये ॲड केलं तर ते म्हणजे वॉटरमध्ये जर आपण एन्झाईम्सला ॲड केलं तर ते कोलॉइडल सोल्युशन फॉर्म करतात. ओके, कोलॉइडल सोल्युशन म्हणजे काय तर त्या सोल्युशनमध्ये त्या वॉटरमध्ये तुम्हाला त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते सस्पेंड झालेले दिसतील. ओके, सम पार्टिकल्स जे आहेत ते सस्पेंड झालेले दिसतात, त्याला आपण कोलॉइडल सोल्युशन असं म्हणतो. सो एन्झाईम्स दे पजेस द कोलॉइडल नेचर. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ एन्झाईम इज दे आर हीट लेबाईल. ओके, हीट लेबाईल्स आर नथिंग बट द हीट सेन्सिटिव्ह. ओके, मग हे एन्झाईम जे आहेत ते हीट सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे सर्टन टेम्परेचरच्या रेंजमध्ये ते ॲक्टिव्ह असतात. जर त्याच्यापेक्षा त्या रेंजपेक्षा जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ते काय होणार आहे त्याचा इफेक्ट कशावर पडतो एन्झाईम्सवर पडतो. ओके, मग हे एन्झाईम्स जे आहेत ते हाय टेम्परेचरला काय होणार आहे डिॲक्टिवेट होणार आहेत. मीन्स दे डज नॉट प्रोड्युसेस देअर ॲक्शन. मग त्यांची जी ॲक्शन आहे कॅटलायझिंग रिॲक्शन ते शो करू शकत नाही आहेत, ते इनॲक्टिव्ह नेचरचे होतात. ओके, सो दे हॅविंग अ हीट लेबाईल. ओके, सो ते हीट लेबाईल हीट सेन्सिटिव्ह असतात अँड हायली स्पेसिफिक इन देअर ॲक्शन. प्रत्येक एन्झाईम आहे ते त्याच्या स्पेसिफिक सबस्ट्रेटवर त्याची ॲक्शन शो करतं. ओके, सो दॅट्स वाय त्यांची जर आपण ॲक्शन्स बघितली प्रत्येक एन्झाईमची तर ती स्पेसिफिक आहे. ओके, सो दोज आर द प्रॉपर्टीज विच पजेसेस बाय द एन्झाईम्स. ओके, सो एन्झाईम जे आहेत ते कोलॉइडल नेचरचे आहेत, थर्मोलेबाईल नेचरचे आहेत अँड त्यांची ते ॲक्शन्स जर आपण बघितलं तर दे आर हायली स्पेसिफिक इन देअर ॲक्शन. ओके, सो एन्झाईम्स आर सेन्सिटिव्ह टू pH अँड टू अ पर्टिक्युलर सबस्टन्स विच ॲक्ट ॲज अन ॲक्टिवेटर्स. ओके, सो डिफरंट टाईपचे जे ॲक्टिवेटर्स आहेत सम एन्झाईम्स जे आहेत ते इनॲक्टिव्ह नेचरचे असतात. ओके, आणि त्यांना ॲक्टिवेशनसाठी रिॲक्शन कॅटलाइज करण्यासाठी ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी सम जे एजंट्स आहेत विच ॲक्ट ॲज अन ॲक्टिवेटर. ओके,
मग काही एन्झाईम जे आहेत ते अशा ॲक्टिवेटर सबस्टन्ससाठी फार सेन्सिटिव्ह असतात. ओके, म्हणजे ते जर ॲक्टिवेटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले नाही तर त्यांचं ॲक्टिवेशन होणार नाही आणि ते त्यांचं फंक्शन करू शकत नाही आहेत, रिॲक्शन कॅटलायझिंगचं काम करू शकत नाही आहेत. ओके, आणि डिफरंट pH कंडिशन्स ज्या आहेत बॉडीमधल्या. ओके, सो त्या एन्झाईम्स जे आहेत ते सर्टन pHमध्येच ॲक्टिव्ह राहू शकतात. ओके, जर pH चेंज झाला तर त्यांचं डिॲक्टिवेशन होऊ शकतं. सो त्याच्यामुळे pH आणि ॲक्टिवेटर्स हे दोन असे फॅक्टर्स आहेत की त्याच्यासाठी एन्झाईम जे आहेत ते मोर सेन्सिटिव्ह आहेत. कारण का त्यांचं जे ॲक्टिव्ह फॉर्म आहे विच डिपेंड्स ऑन द सर्टन pH कंडिशन अँड दॅट ॲक्टिवेटर सबस्टन्स. ओके, सो these enzymes are generally classified according to the type of reaction they catalyze. Okay, so enzymes जे आहेत ते क्लासिफाय केलेले आहेत according to their which type of reaction they catalyze. कोणत्या टाईपची रिॲक्शन्स ते कॅटलाइज करणार आहेत त्याच्यानुसार त्यांना काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. ओके, सो नॉर्मली दे आर नेम्ड बाय ॲडिंग द सफिक्स ASE टू अ स्पेसिफिक सबस्ट्रेट अपॉन विच दे ॲक्ट. ओके, सो प्रत्येक एन्झाईम आहे ते स्पेसिफिकली एका सबस्ट्रेटवर त्याची ॲक्शन शो करतं. ओके, मग त्या एन्झाईमचं नेमिंग कसं दिलं जातं तर कोणत्या सबस्ट्रेटवर तो ॲक्शन शो करणार आहे त्या सबस्ट्रेटच्या नावाच्या पुढे ASE हे सफिक्स लागतं. ओके, आणि त्या एन्झाईमला नाव दिलं जातं. सो द एन्झाईम्स आर क्लासिफाईड इंटू द फॉलोइंग कॅटेगरीज. ओके, सो त्याच्यानुसार त्या एन्झाईमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे की कोणत्या टाईपची रिॲक्शन ते कॅटलाइज करणार आहेत. ओके, सो फर्स्ट टाईपचे एन्झाईम्स जे आहेत ते आहेत हायड्रोलेसेस. सो दिस इज द फर्स्ट क्लास दॅट इज हायड्रोलेसेस. सो हायड्रोलेसेस विच कॅटलायझेस ऑफ हायड्रोलायटिक रिॲक्शन्स. ओके, मग हायड्रोलेसेस टाईप ऑफ जे एन्झाईम्स आहेत ते काय करणार आहेत तर हायड्रोलायटिक टाईप ज्या रिॲक्शन्स आहेत ते कॅटलाइज करतात. ओके, सो हायड्रोलायटिक रिॲक्शन्स म्हणजे काय की जिथे वॉटर मॉलिक्युलचं क्लिवेज होतं, ब्रेकडाऊन होतं. ओके, सो त्या रिॲक्शन्स कॅटलाइज करणारे जे एन्झाईम्स आहेत त्यांना हायड्रोलेजेस असं म्हटलं जातं. ओके, मग असे हायड्रोलायटिक रिॲक्शन कॅटलाइज करणारे जेवढे पण एन्झाईम्स आहेत दोज कम्स अंडर द हायड्रोलेजेस क्लास. राईट, देन ट्रान्सफरेज सेकंड क्लास जो आहे तो ट्रान्सफरेज आहे. सो फॉर द ट्रान्सफर ऑफ केमिकल ग्रुप फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर मॉलिक्यूल. ओके, म्हणजे एखाद्या केमिकल स्ट्रक्चरमधला एखादा ग्रुप जो आहे, ओके, केमिकल ग्रुप जो आहे तो दुसऱ्या केमिकल स्ट्रक्चरवर ट्रान्सफर करायचं काम ट्रान्सफरेजेस टाईप ऑफ एन्झाईम्स करतात. ओके, म्हणजे ते काय करतात एका कंपाऊंडच्या स्ट्रक्चरमधून एखादा केमिकल ग्रुप जो आहे तो दुसऱ्या कंपाऊंडमध्ये त्याच्या स्ट्रक्चरमध्ये ते ॲड करतात. ओके, सो त्याला म्हणूनच ट्रान्सफरेजेस असं म्हटलं गेलेलं आहे. कारण का ते काय करतात एका स्ट्रक्चरमधून केमिकल ग्रुप जो आहे तो दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये ट्रान्सफर करायचं काम करतात. ओके, मग असे जे एन्झाईम्स आहेत की जे ग्रुप ट्रान्सफरची रिॲक्शन्स कॅटलाइज करतात त्यांना ट्रान्सफरेजेस अंडर क्लासिफाय केलेलं आहे. ओके, थर्ड ग्रुप आहे ऑक्सिडो रिडक्टेज. ओके, सो दिस ऑक्सिडो रिडक्टेज टाईप ऑफ एन्झाईम आहे विच कॅटलाइज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स. ओके, ऑक्सिडेशन अँड रिडक्शनच्या रिॲक्शन्स ज्या आहेत, ओके, रिॲक्शन्स होताना आपण बघितलेलं आहे की एका बाजूला रिॲक्टंट्स असतात आणि एका बाजूला प्रोडक्ट असतात. राईट, सो जेव्हा इथे ऑक्सिडेशन होणार आहे तेव्हा तिथे रिडक्टंट म्हणजे रिडक्शन झालेलं प्रोडक्ट फॉर्म होतं. राईट, सो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ह्या वाईस वर्सा रिॲक्शन्स आहेत. ओके, सो ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ह्या रिॲक्शन कॅटलाइज करणारे जे एन्झाईम्स आहेत त्यांना ऑक्सिडो रिडक्टेज अंडर क्लासिफाय केलेलं आहे. ओके, देन फोर्थ टाईप जे एन्झाईम आहेत एन्झाईम्सचा क्लास आहे विच इज ॲन लायजेस. ओके, मग लायजेस टाईप ऑफ एन्झाईम काय करतात ते कॅटलाइज द ॲडिशन ऑफ ग्रुप टू डबल बॉन्ड ऑर वाईस वर्सा. ओके, म्हणजे ते काय करणार आहेत की एखाद्या केमिकल ग्रुपची ॲडिशन जी आहे ती डबल बॉन्ड्समध्ये करतात. ओके, सो दे कॅटलाइज द ॲडिशन ऑफ ग्रुप टू डबल बॉन्ड्स. ओके, सो डबल बॉन्ड्सच्या एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला डिपेंडिंग अपॉन विच टाईप ऑफ कंपाऊंड विच टाईप ऑफ रिॲक्टंट्स गेट रिॲक्टेड त्याच्यावर डिपेंड आहे. हे लायजेस टाईप ऑफ कंपाऊंड काय करतात की केमिकल ग्रुपची ॲडिशन जी आहे ती डबल बॉन्डमध्ये करतात. डबल बॉन्डच्या एका साईडला किंवा दुसऱ्या साईडला केली जाते आणि हे जे एन्झाईम्स अशी रिॲक्शन्स कॅटलाइज करतात त्यांना लायजेस असं म्हटलं जातं. ओके, फिफ्थ टाईप जे एन्झाईम्स आहेत विच इज आयसोमरेजेस. ओके, सो दिस आयसोमरेजेस टाईप ऑफ एन्झाईम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इंट्रामॉलिक्युलर रिअरेंजमेंट. मग आयसोमरेजेस टाईप ऑफ एन्झाईम आहेत ते काय करतात तर त्या पर्टिक्युलर केमिकल स्ट्रक्चरमध्ये काय करतात
केमिकल ग्रुप जे आहेत त्यांची अरेंजमेंट चेंज करतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर एखादं कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये 7 कार्बन युनिट प्रेझेंट आहे. ओके, 7 कार्बन चेनने ते कंपाऊंड फॉर्म झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आयसोमरेज टाईप ऑफ एन्झाईम काय करणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर ह्या 7 कार्बन असलेल्या कंपाऊंडमध्ये जर 3 नंबर कार्बनला CH3 ग्रुप अटॅच असेल, मिथाइल ग्रुप अटॅच असेल, तर ते काय करणार आहे, त्याची अरेंजमेंट जी आहे, त्याची पोझिशन आहे ती ते चेंज करतात. ओके, 3rd कार्बनवरून ते 7th कार्बनला अटॅच करू शकतात. 5th कोणत्याही कार्बनला अनदर कार्बनला ते तो मिथाइल ग्रुप अटॅच करू शकतात. ओके, सो त्या एन्झाईमला आपण आयसोमरेजेस असं म्हणतो. अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर इंटरमॉलिक्युलर रिअरेंजमेंट. ओके, सो त्या पर्टिक्युलर केमिकल स्ट्रक्चरमध्ये जे मायनर चेंजेस करण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते त्यांना आपण आयसोमरेजेस टाईप ऑफ एन्झाईम असं म्हणतो. ओके, अँड लास्ट टाईप आहे एन्झाईमचा सिंथेटेज. Okay, so this synthetase are enzyme which is required for the synthesis purpose. Okay, means they catalyze the condensation reactions. Okay, condensation reactions मध्ये काय केलं जातं तर 2 molecules coupled with the cleavage of pyrophosphate bond of ATP or the similar triphosphate compounds. Okay, so इथे काय केलं जातं की 2 कंपाऊंड जे आहेत, 2 मॉलिक्युल्स जे आहेत ते काय केलं जातं त्यांचं कंडेन्सेशन केलं जातं. म्हणजे त्यांना एकमेकांना अटॅच केलं जातं आणि एक न्यू मॉलिक्यूल फॉर्म केला जातं. ओके, मग असं एखाद्या न्यू मॉलिक्यूलचं सिंथेसिसचं जे फॉर्मेशन होतं 2 मॉलिक्यूलपासून त्याला कंडेन्सेशन रिॲक्शन म्हटलं जातं. अँड दिस कंडेन्सेशन रिॲक्शन इज कॅटलाइज्ड विथ द हेल्प ऑफ सिंथेटेज टाईप ऑफ एन्झाईम्स. ओके, सो दीज आर द डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम्स. सो डिपेंडिंग अपॉन देअर reactions catalyzing property, they are classified into the 6 classes. First is hydrolases, second transferases, third oxidoreductases, 4 lyases, 5th isomerases, and 6th is synthetase type of enzymes. Okay, so many of the enzymes also possess the non-protein chemical group. आपण मगाशी बघितलं होतं की एन्झाईम्स जे आहेत ते प्रोटीनस नेचरचे आहेत की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स ग्रुप प्रेझेंट असतं, राईट. पण असे खूप असे एन्झाईम्स आहेत की ज्याच्यामध्ये नॉन प्रोटीन ग्रुपसुद्धा प्रेझेंट असतं. ओके, सो अँड एन्झाईम्स मोइटी विच कंप्रायजेस ऑफ द प्रोटीन कंपोनंट नोन ॲज अपो एन्झाईम्स. मग असे एन्झाईम्स की ज्याच्यामध्ये प्रोटीन मोइटीसोबत नॉन प्रोटीन ग्रुपसुद्धा प्रेझेंट आहे, अशा एन्झाईम्समध्ये जो प्रोटीन पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, अपो एन्झाईम्स असं म्हटलं जातं. ओके, अँड जो नॉन प्रोटीन ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं तर प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हटलं जातं. ओके, मग असे एन्झाईम्स की ज्याच्यामध्ये अपो एन्झाईम्स मीन्स प्रोटीनस पार्ट आणि नॉन प्रोटीनस पार्ट दॅट इज प्रोस्थेटिक ग्रुप प्रेझेंट असतो त्याला आपण कोफॅक्टर किंवा कोएन्झाईम असं म्हणतो. ओके, and this cofactor and coenzymes which having an example is that certain metals and certain vitamins which also possess the coenzyme and cofactor property. ओके, सो त्याच्यामध्ये आपण मेटल्स बघितलं तर Fe3+ आयन आहे. ओके, क्युप्रिक आयन्स आहेत. विटामिन्समध्ये विटामिन B12 आहे विच ॲक्ट ॲज अन कोफॅक्टर. ओके, so this is the example of coenzyme and cofactor. Okay, and all that part is covered into your biochemistry. राईट, बायोकेमिस्ट्रीमध्ये तुमचा हा एन्झाईम्स चॅप्टरमध्ये हा सगळा पार्ट तुम्ही एन्झाईम्स इन डिटेल बघितला असाल. एन्झाईमचे डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, त्यांचं फंक्शन. ओके, अँड हे डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम्स आहेत विच पजेस द प्रोटीन अँड नॉन प्रोटीन पार्ट ऑल्सो. ओके, को एन्झाईम, को फॅक्टर हा सगळा पार्ट तुम्हाला बायोकेमिस्ट्रीमध्ये कवरअप झाला असेल. राईट, सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट विच इज रिलेटेड विथ द एन्झाईम्स. ओके, नाऊ आपण ॲक्च्युअल एन्झाईम जे आहेत की नॅचरल सोर्सपासून ऑब्टेन केल्या जातात असे एन्झाईम्स आपण स्टडी करणार आहोत फर्दरमोर. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट एन्झाईम आहे डायस्टेज एन्झाईम. सो दिस डायस्टेज एन्झाईम्स विच हॅविंग अ सिनॉनिम अमायलेज, सलायव्हरी डायस्टेज, माल्ट डायस्टेज. ओके, सो 3 सिनॉनिम आहेत डायस्टेज एन्झाईमचे, अमायलेज, सलायव्हरी डायस्टेज अँड माल्ट डायस्टेज. ओके, बायोलॉजिकल सोर्स जर आपण डायस्टेज एन्झाईमचा बघितला तर इट इज वन ऑफ द अमायलोलॅटिक एन्झाईम प्रेझेंट इन टू द सलायवा. ओके, डायस्टेज हे एन्झाईम आहे विच इज ॲन अमायलोलायटिक एन्झाईम. ओके, अमायलोलायटिक एन्झाईम म्हणजे काय, दे कॉजेस द ब्रेकडाऊन ऑफ अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स ब्रेकडाऊन करायचं काम अमायलोलायटिक टाईप ऑफ एन्झाईम्स करतात. ओके, सो इट इज वन ऑफ द अमायलोलायटिक एन्झाईम विच इज प्रेझेंट इन टू द सलायवा. ओके, सो आपल्या माउथमध्ये जे सलायवा आहे म्हणजे लाळ आहे तोंडातली त्याच्यामध्ये हे डायस्टेज एन्झाईम प्रेझेंट असतं. त्याला सलायव्हरी डायस्टेज ऑर टायलिन असं म्हटलं जातं. ओके, सो
आपल्या लाळेमध्ये सलायवरमध्ये जे डायस्टेज एन्झाईम प्रेझेंट असतं त्याला काय म्हटलं जातं, सलायवरी डायस्टेज ऑर टायलिन. ओके, अँड पॅनक्रियाटिक डायस्टेज ऑर अमायलोप्सिन. ओके, सो पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये जे डायस्टेज एन्झाईम असतं त्याला पॅनक्रियाटिक डायस्टेज किंवा मग त्याला अमायलोप्सिन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, फाउंड इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ऑफ द ॲनिमल. So this pancreatic diastase or amylopsin which is found into the digestive tract of the animals. ॲनिमल्समध्ये डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये हे पॅनक्रियाटिक डायस्टेज और amylopsin प्रेझेंट असतं विच इज ऑल्सो नोन ॲज ॲनिमल डायस्टेज. ओके, सो जनरली आपण बघितलं तर डायस्टेज जे आहे ते 2 फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ह्युमन्समध्ये सलावामध्ये प्रेझेंट आहे, त्याला सलायवरी डायस्टेज किंवा टायलिन्स असं म्हटलं जातं. ॲनिमल्समध्ये जे डायस्टेज प्रेझेंट असतं त्याला ॲनिमल डायस्टेज असं म्हटलं जातं विच इज फाउंड इन टू द पॅनक्रियाटिक रिजन इन टू द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट विच इज नोन ॲज पॅनक्रियाटिक डायस्टेज ऑर अमायलोप्सिन. ओके, so this diastase may also found or this diastase is formed during the germination of barley grains which is known as malt diastase. ओके, मग हे डायस्टेज आहे ते बार्ली ग्रेन्स जे आहेत. ओके, सो बार्ली ग्रेन्स म्हणजे काय तर मराठीमध्ये त्याला सातूचे दाणे असं म्हटलं जातं. ओके, सातूचं जे धान्य आहे, सातूचं पीठ वगैरे तुम्ही ऐकून माहिती असाल. सो हे जे सातूचे दाणे आहेत त्याला अजून जवाचे दाणेसुद्धा असं म्हटलं जातं मराठीमध्ये. ओके, सो हे जे ग्रेन्स आहेत, कडधान्य आहेत, त्याला काय केलं जातं, त्याचं जर्मिनेशन केलं जातं. ओके, आणि त्याच्या जर्मिनेशन प्रोसेसमध्ये जे डायस्टेज एन्झाईम फॉर्म होतं त्याला माल्ट डायस्टेज असं म्हटलं जातं. ओके, सो हे माल्ट डायस्टेज कसं फॉर्म केलं जातं, माल्ट म्हणजे काय तर काय केलं जातं, कडधान्य जे आहे त्याला काय केलं जातं वॉटरमध्ये सोकिंग करत ठेवलं जातं. ओके, भिजत ठेवलं जातं पाण्यामध्ये आणि जर्मिनेशन प्रोसेस नंतर स्टार्ट होते. तुम्हाला माहिती आहे आपण घरामध्ये मोड आलेलं कडधान्य करतो. ओके, म्हणजे आपण काय करतो तर पाण्यामध्ये रात्रभर आपण ते कडधान्य भिजत ठेवतो आणि नंतर त्याला आपण एका फडक्यामध्ये बांधून ठेवतो. ओके, म्हणजे त्याच्या जर्मिनेशन प्रोसेससाठी त्याला जे मॉइस्ट आणि हीट असं जे ॲटमॉस्फिअर रिक्वायर असतं ते आपण त्याला देतो आणि तसं बांधून ठेवल्यानंतर जर तुम्ही 12 हवर्स नंतर ते जर उघडून बघितलं ती पोतळी तर तुम्हाला त्याच्यामध्ये जे कडधान्य आहे त्याला मोड आलेले दिसतात. ओके, सो माल्टिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं की हे जे बार्ली ग्रेन्स आहेत त्यांना काय केलं जातं पाण्यामध्ये भिजत ठेवलं जातं. ओके, त्याच्यानंतर त्याला त्या बार्ली ग्रेन्स जे आहेत त्यांना मोड यायला सुरुवात होते. ओके, आणि त्याला जेव्हा मोड यायची प्रोसेस जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा ती मोड यायची प्रोसेस जी आहे ती काय केली जाते, हॉल्ट केली जाते, म्हणजे ती थांबवली जाते. तिथे कशी थांबवली जाते तर त्यांना ते ड्राय केलं जातं, म्हणजे त्यांना हीट अप्लाय केलं जातं आणि त्यांना ड्राय फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, आणि ह्या माल्टिंग प्रोसेसमध्ये काय होतं त्या बार्ली ग्रेन्समध्ये डायस्टेज एन्झाईम फॉर्म होतं, त्याला आपण माल्ट डायस्टेज असं म्हणतो. ओके, so several amylolytic enzymes or carbohydrates of the commercial importance are known. Many of them are also used in the therapeutics. Okay, so medicinal purpose साठी असे जे एन्झाईम्स आहेत डायस्टेज कॅटेगरीचे ते यूज केले जातात. त्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम्स आहेत दॅट इन्क्लूड झायमेज, माल्टेज, सुक्रेज, सेल्युलेज, इन्व्हर्टेज, हॅल्युरिनिडेज, आयसोझाइम्स. ओके, सो ऑल दिस एन्झाईम मे पॉजेस द अमायलोलायटिक प्रॉपर्टी. हे सगळे एन्झाईम्स जे आहेत ते अमायलोलायटिक प्रॉपर्टी पॉजेस करतात. ओके, so they causes the breakdown of amino acids. Okay, so this is the biological source related part to the diastase enzyme. Okay, so synonym मध्ये आपण बघितलेलं आहे amylase, salivary diastase and malt diastase. Okay, biological source मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, it is one of the amylolytic enzyme which is present into the saliva, that is salivary diastase or tyline, and pancreatic diastase or amylopsin. Okay, and found in the digestive tract of the animal which is also known as animal diastase. Okay, and it is also formed during the germination of barley grains which is known as malt diastase. Okay, and several amylolytic enzymes of the carbohydrates of commercial importance are also known. Many of them may also used in the therapeutics. Okay, that includes thymase, maltase, sucrase, cellulase, invertase, hyaluronidase, isozymes. Okay, which possess the amylolytic property. Okay, so this is the synonym and biological source related part with the diastase enzyme. Okay, next part is description. It is nothing but their physical properties. Okay,
सो त्याचा जर आपण ड्राय फॉर्म बघितला डायस्टेजचा तर इट इज अन येलोइश व्हाईट ॲमॉर्फस पावडर. ओके, येलोइश व्हाईट कलरची ॲमॉर्फस नेचरची पावडर असते विच इज ऑप्टेन फ्रॉम द इन्फ्युजन ऑफ माल्ट. माल्टच्या इन्फ्युजन प्रिपरेशनपासून ही जी पावडर आहे ती ऑप्टेन केली जाते. डायस्टेज हॅज फेंट कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. ओके, मग डायस्टेज एन्झाईमची जर आपण ओडर बघितली तर ती कशी आहे, फेंट कॅरेक्टरिस्टिक्स अशी ओडर आहे. ओके, सोल्युबिलिटी जर आपण बघितली डायस्टेज एन्झाईमची तर इट इज सोल्युबल इन द वॉटर फॉर्मिंग द कोलॉइडल सोल्युशन. ओके, म्हणजे डायस्टेजची जर पावडर आपण वॉटरमध्ये ॲड केली तर ती सोल्युबल आहे आणि इट फॉर्म अ कोलॉइडल सोल्युशन. ओके, कोलॉइडल सोल्युशन फॉर्म करणार आहे अँड इट इज प्रिसिपिटेड बाय अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये जर ॲड केलं तर काय होणार आहे, डायस्टेज जे आहे ते प्रिसिपिटेट आउट होतं. ओके, प्रिसिपिटेट फॉर्म होते. सो इट इज सोल्युबल इन टू द वॉटर अँड इनसोल्युबल इन टू द अल्कोहोल. ओके, सो दिस इज द सोल्युबिलिटी पार्ट रिलेटेड विथ द डायस्टेज एन्झाईम. ओके, कलर जर बघितलं तर कसं आहे, येलोइश व्हाईट ॲमॉर्फस पावडर, ओडर फेंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि सोल्युबिलिटी बघितली आपण डायस्टेज पावडरची तर सोल्युबल इन वॉटर, इट फॉर्मिंग अ कोलॉइडल सोल्युशन अँड इट इज प्रिसिपिटेड बाय द alcohol. Okay, so this is the description related part and solubility of this diastase enzyme. Next is properties of diastase. Diastase enzymeच्या कोणत्या कोणत्या डिफरंट स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. सो लाईक अदर एन्झाईम्स इट इज thermolabile and sensitive to a temperature more than 45 degree centigrade. ओके, सो एन्झाईमच्या आपण डिफरंट प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की एन्झाईम जे आहेत ते थर्मोलेबाईल असतात. थर्मोलेबाईल म्हणजे काय तर हीट सेन्सिटिव्ह असतात. ओके, मग कोणत्या टेम्परेचर रेंजला सेन्सिटिव्ह आहेत डायस्टेज एन्झाईम तर इट इज सेन्सिटिव्ह टू अ टेम्परेचर मोर दॅन 45 डिग्री सेंटीग्रेड. ओके, 45पेक्षा जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर डायस्टेज एन्झाईमचं डिॲक्टिवेशन होणार आहे. ओके, बिकॉज इट इज सेन्सिटिव्ह to the temperature more than 45 degree centigrade. Okay, so diastage is active in between the 35 to 40 degree centigrade. ओके, सो 35 ते 40 ह्या टेम्परेचर रेंजमध्ये डायस्टेज जे आहे ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं. 35पेक्षा कमी झालं किंवा 40पेक्षा जर वाढलं तर डायस्टेज एन्झाईमचं डिॲक्टिवेशन होतं. ओके, आणि इट इज ॲक्टिव्ह इन अ सोल्युशन हॅव्हिंग pH रेंज ऑफ 6 to 7. प्रॉपर्टीजमध्ये आपण बघितलेलं आहे की एन्झाईम जे आहेत ते pH सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे pHच्या स्पेसिफिक रेंजमध्येच ते ॲक्टिवेट असतात, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात, ॲक्टिव्ह असतात. जर pH रेंज चेंज झाली तर काय होणार आहे, त्यांचं इनॲक्टिवेशन होतं. ओके, मग डायस्टेज एन्झाईम आहे विच इज ॲक्टिव्ह इन द pH रेंज ऑफ 6 to 7. 6 ते 7 pH रेंजमध्ये ते काय आहेत, ॲक्टिव्ह आहेत. ओके, ॲसिडिक रेंज ऑफ pH to 4 कॉजेस इज डिॲक्टिवेशन. सो ॲसिडिक रेंज जी आहे pHची, सो pH 1 to 4मध्ये काय असतं, हा ॲसिडिक pH आहे आणि त्याच्यामध्ये या डायस्टेज एन्झाईमचं काय होतं, डिॲक्टिवेशन होतं. ओके, सो डायस्टेज दिस एन्झाईम विच कॅटलाइज द हायड्रोलिसिस ऑफ, डायस्टेज टाईप जे एन्झाईम आहे ते काय असतं की हायड्रोलिसिस टाईप ज्या रिॲक्शन्स आहेत, हायड्रोलिसिसच्या ज्या रिॲक्शन्स आहेत की ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युलचं क्लिवेज होतं त्या रिॲक्शन्स ते कॅटलाइज करतात. ओके, so this diastase catalyze the hydrolysis of 1,4-glucosidic linkage of polysaccharides that include, मग 1,4-ग्लुकोसाइडिक लिंकेज पजेस करणारे पॉलिसॅकराइड्स मॉलिक्यूल कोणते आहेत तर स्टार्च आहे आणि ग्लायकोजन आहे. ओके, सो बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असाल पॉलिसॅकराइड्स कार्बोहायड्रेट चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन. सो 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असणारे जे पॉलिसॅकराइड्स आहेत त्याच्यामध्ये स्टार्च आहे, ग्लायकोजन आहे. ओके, त्यांचं हायड्रॉलिसिस, त्यांचं ब्रेकडाऊन करायचं काम जे आहे ते डायस्टेज एन्झाईम करतं. ओके, सो डायस्टेज कॅन कन्वर्ट 50 times इट्स वेट पोटॅटो स्टार्च इन टू द शुगर्स. ओके, सो डायस्टेज त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे की तो कन्वर्ट करू शकतो त्याच्या वेटच्या 50 times पोटॅटो जे आहे, पोटॅटो स्टार्च जे आहे ते शुगरमध्ये तो कन्वर्ट करू शकतो. ओके, सो दीज आर द प्रॉपर्टीज विच इज रिलेटेड विथ दिस डायस्टेज एन्झाईम. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट युजेस. मग हे डायस्टेज एन्झाईम जे आहे त्याचे युजेस कोणते कोणते आहेत तर डायस्टेज फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस इज यूज्ड इन ॲज अँड डायजेस्टंट. ओके, सो डिफरंट सोर्सपासून जे डायस्टेज एन्झाईम ऑप्टेन केलं जातं विच पजेस द डायजेस्टंट प्रॉपर्टी. ओके, मग डायजेस्टंट कॅटेगरीचे ड्रग काय करतात ते कॉजेस द इम्प्रूव्ज द डायजेशन. ओके, सो डायजेशन इम्प्रूव्ह करतात आपल्या बॉडीमध्ये,
त्यांना आपण डायजेस्टंट असं म्हणतो. सो दिस डायजेस्टेज एन्झाईम विच पॉसेस द डायजेस्टंट प्रॉपर्टी बिकॉज इट हॅविंग अ अमायलोलायटिक इफेक्ट. ओके, सो अमायनो ॲसिड्सचं ब्रेकडाऊन करायचं काम ते करणार आहेत. सो त्याच्यामध्ये आपण जे काही प्रोटीनस सबस्टन्स खाणार आहोत त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स इट इज अन बेसिक मॉलिक्यूल. सो त्याचं ब्रेकडाऊन करायचं काम हे डायजेस्टेज एन्झाईम करणार आहे. अँड दिस इज युजफुल फॉर द डायजेशन प्रोसेस ऑफ आवर बॉडी, राईट. सो इट हॅविंग अ डायजेस्टंट प्रॉपर्टी. देन इट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ प्री डायजेस्टेड स्टार्ची फूड. ओके, मग प्री डायजेस्टेड स्टार्ची फूड जे प्रिपेअर केलं जातं मोस्टली असं फूड जे आहे ते अशा पेशंट्समध्ये की जिथे पर्सन जे आहे ते फूड डायजेस्ट करू शकत नाही आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण लहान बाळामध्ये जिथे डिसेंट्री डायरी लाईक कंडिशन्स असते की ज्याच्यामध्ये त्यांचं GIT आहे ते प्रॉपर वर्किंग करू शकत नाही आहे, अशा केसेसमध्ये त्यांना प्री डायजेस्टेड फूड दिलं जातं. सो असं प्री डायजेस्टेड स्टार्ची फूड प्रिपेअर करण्यासाठी डायजेस्टेज एन्झाईम यूज केलं जातं. ओके, so this used for the production of pre-digested starchy food and also for the conversion of starch to a fermentable sugar in the fermentation and brewing industry. okay, so fermentation industries ज्या आहेत किंवा ब्रूइंग इंडस्ट्रीज ज्या आहेत, ब्रूइंग इंडस्ट्री म्हणजे काय तर बियर प्रोडक्शन करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, ओके, किंवा फर्मेंटेशनच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये हे डायजेस्टेज एन्झाईम यूज केला तर कशासाठी यूज होतो डायजेस्टेज एन्झाईमचा तर डायजेस्टेज एन्झाईम यूज करून काय केलं जातं स्टार्चचं कन्व्हर्जन जे आहे ते फर्मेंटेबल्स टू शुगरमध्ये केलं जातं. ओके, आणि ह्या पर्पजसाठी फर्मेंटेशन इंडस्ट्रीमध्ये आणि ब्रूइंग इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं डायजेस्टेज एन्झाईम यूज केला जातं फॉर द कन्व्हर्जन ऑफ शुगर इन टू द फर्मेंटेबल फॉर द कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इन टू द फर्मेंटेबल शुगर्स, राईट. सो दीज आर द युजेस विच इज रिलेटेड विथ दिस डायजेस्टेज एन्झाईम. So it is used as a digestant, used in the production of pre-digested starchy food, conversion of starch to a fermentable sugars in fermentation and brewing industry. okay, so इथे आपलं जे फर्स्ट एन्झाईम आहे डायजेस्टेज ते कंप्लीट झालेलं आहे. सो त्याच्यामध्ये आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, त्याचं डिस्क्रिप्शन, सोल्युबिलिटी, प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट एन्झाईम आपल्याला बघायचं आहे ईस्ट. ओके, सो ईस्ट हे तुम्ही बघितलं असाल. ओके, घरामध्ये सुद्धा आपण ईस्ट यूज करतो. बेकरीमध्ये जे पाव बनवले जातात त्याच्या फर्मेंटेशन प्रोसेससाठी ईस्ट यूज केलं जातं. ओके, सो हे ईस्ट आहे विच इज ॲन एन्झाईम. ओके, ईस्ट जे आहे ते एन्झाईम आहे. सो इथे तुम्हाला जे इमेज दिसते ते ईस्टची आहे. ओके, सो ईस्ट इज अ कलेक्टिव्ह टर्म फॉर द फंगाय. ओके, सो फंगाय जे आहेत इट इज नथिंग बट द ईस्ट. ईस्ट म्हणजे काय आहे तर इट इज ॲन टाईप ऑफ फंगाय आहे विच अंडर द नॉर्मल कंडिशन ऑफ ग्रोथ कंटेन्स व्हेजिटेटिव्ह बॉडी ऑफ द सिम्पल इंडिव्हिज्युअल सेल. okay, so yeast is a collective term for the fungi which under the normal condition of growth and contains the vegetative body of simple individual cell. So it is the unicellular fungi rarely forming the mycelia containing small but definite nuclei and reproduction of by the budding and ascospore formation or otherwise. okay, yeast हे काय आहे फंगाय आहे. ओके, सो फंगाय आहे म्हणून त्याची जी नॉर्मल ग्रोथ आहे किंवा त्याची जी व्हेजिटेटिव्ह बॉडी आहे ती काय आहे सिम्पल इंडिव्हिज्युअल सेल्ससारखी आहे. म्हणजे सेल्स कसं असतं सेल मेम्ब्रेन आतमध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस, राईट. सो ह्या स्ट्रक्चरमध्ये ईस्ट फंगाय जे आहे ते अवेलेबल असतं. ओके, सो इट इज ॲन युनिसेल्युलर फंगाय. एकच सेल कंटेनिंग असा फंगाय आहे की ज्याच्यामध्ये एकच सेल बॉडी प्रेझेंट असते विच रेअरली फॉर्मिंग द मायसेलिया. ओके, सो मायसेलिया फॉर्मेशनची प्रोसेस आहे ती रेअरली ईस्टमध्ये केली जाते विच कंटेनिंग स्मॉल बट डेफिनेट न्यूक्लियाय. रिप्रोडक्शन म्हणजे ईस्टची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये काय आहे न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ओके, आणि ईस्टमध्ये जे रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे विच इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ बडिंग और ॲस्कोस्पोर फॉर्मेशन. ओके, सो आपण ॲस्कोस्पोर फॉर्मेशनची प्रोसेस बघितलेली आहे कशी होते. इन ऑक्सिटॉक्सिक कॅटेगरीमध्ये आपण यर्गॉट टाईप ऑफ ड्रग बघितला होता विच इज ॲन ऑल्सो फंगाय ड्रग, राईट. सो त्याच्यामध्ये जे ॲस्कोस्पोर फॉर्मेशनची प्रोसेस आहे सो त्या टाईपने ह्याचं रिप्रोडक्शन होतं किंवा मग बडिंग टेक्निक यूज केली जाते. ओके, सो बडिंग टेक्निक म्हणजे काय तर
तो जो फंगायचा सेल आहे त्याच्यामध्ये काय होतं, त्याचं एक्सटेन्शन व्हायला सुरुवात होते. ओके, म्हणजे त्याचा जो सायटोप्लाझम आहे तो डिवाईड होतो, त्याचा न्यूक्लियस डिवाईड होतो, मग त्या न्यूक्लियसचं 2 न्यूक्लियसमध्ये फॉर्मेशन होतं, राईट. आणि मग दुसरा डॉटर सेल फॉर्म होतो, त्या डॉटर सेलपासून अनदर डॉटर सेल फॉर्म होतो. ओके, सो ह्याला बडिंग असं म्हटलं जातं की त्या न्यूक्लियस जो आहे आणि सायटोप्लाझम आहे, सेल बॉडी आहे, त्याचं डिवायडेशन होतं इंटू द 2 इक्वल पार्ट्स, राईट. सो बडिंग टेक्निकने किंवा ॲस्कोफोर फॉर्मेशनने किंवा अनदर टेक्निकने काय होतं, ईस्ट जे आहे त्याचं रिप्रोडक्शन होतं. ओके, अबाउट 350 स्पेसीज आर नोन अप टिल नाऊ. आत्तापर्यंत 350 स्पेसीज ईस्टच्या अवेलेबल आहेत. ईस्ट आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर युजेस टू विच दे आर पुट ऑर बेस्ड ऑन देअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो ते बाहेरून कसं दिसतं त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, किंवा कोणत्या यूजसाठी त्याला यूज केलं जातं, कोणत्या पर्पजसाठी त्याला यूज केलं जातं त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ ईस्ट आहे. त्याच्यामध्ये वाईन ईस्ट आहे. सो वाईन ईस्ट आहे ते वाईन प्रिपरेशनसाठी यूज केलं जातं, राईट. बेकर ईस्ट आहे, सो ब्रेड वगैरे बनवण्यासाठी जे ईस्ट यूज केलं जातं त्याला बेकर ईस्ट असं म्हटलं जातं. ब्रुअर्स ईस्ट आहे, बियर इंडस्ट्रीमध्ये बियर जी बनवली जाते त्याच्यासाठी जे ईस्ट यूज केलं जातं त्याला ब्रुअर्स ईस्ट असं म्हटलं जातं. डिस्टिलर्स ईस्ट आहे. ओके, सो असे डिफरंट टाईपचे ईस्ट आहेत विच इज यूज्ड फॉर द सेव्हरल टाईप ऑफ पर्पज. ओके, सो कॉमन एक्झाम्पल ऑफ द व्हेरियस टाईप ऑफ ईस्ट. सो हे जे आहे ते डिफरंट कॉमन एक्झाम्पल्स आहेत ईस्टचे. सो इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री आयदर ब्रुअर ईस्ट ऑर बेकर ईस्ट आर यूज्ड. ओके, सो मेडिसिनल पर्पजसाठी जे ईस्ट यूज केलं जातं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ते कोणत्या टाईपचे ईस्ट यूज केलं जातं तर ब्रुअर्स ईस्ट आहे, म्हणजे बियर तयार करण्यासाठी जे ईस्ट यूज केलं जातं ते यूज केलं जातं, किंवा मग बेकर ईस्ट आहे म्हणजे पाव बेकरीमध्ये जे पाव बनवण्यासाठी ब्रेड बनवण्यासाठी जे ईस्ट यूज केलं जातं ते मेडिसिनल यूजसाठी यूज केलं जातं. Okay, so yeast can also be classified as per their morphological characteristics, which is based on the formation of ascospore, formation of true or pseudo mycelium and reproduction by the budding and fission. Okay, so कोणत्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसने ईस्ट फॉर्म झालेला आहे त्याच्यावर त्याचा मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स डिपेंड असतात. ओके, आणि मग त्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सवर त्याचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सवर सुद्धा ईस्टचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, सो ईस्ट फॉर्मिंग ॲस्कोस्पोर इज नोन ॲज ईस्ट जो सो ईस्ट फॉर्मिंग जो ॲस्कोस्पोर आहे की त्या ॲस्कोस्पोरपासून ईस्ट फॉर्म होतं त्याला ॲस्कोमायसिटीस असं म्हटलं जातं. ओके, अँड वन विच डज नॉट फॉर्म अ ॲस्कोस्पोर अशा टाईपचं जे ईस्ट आहे त्याला काय म्हटलं जातं फंगाय इम्परफेक्टी. ओके, म्हणजे ॲस्कोस्पोर फॉर्मेशनने जे ईस्ट तयार होतं की ज्याच्यामध्ये ज्या ॲस्कोस्पोरपासून ईस्ट फॉर्म केलं जातं त्याला ॲस्कोमायसिटीस असं म्हटलं जातं, आणि ॲस्कोस्पोरपासून जे ईस्ट फॉर्म होत नाही त्याला फंगाय इम्परफेक्टी टाईप ऑफ ईस्ट असं म्हटलं जातं. ओके, मग ईस्टचा जर आपण बायोलॉजिकल सोर्स बघितला तर इट कन्सिस्ट ऑफ युनिसेल्युलर फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम सॅक्रोमायसिस सेरिविसी बिलॉंगिंग टू फॅमिली सॅकॅरोमायसेटासी. ओके, सो ईस्ट इट इज अँड नथिंग बट द इट कन्सिस्ट ऑफ युनिसेल्युलर फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, म्हणजे एकच सेल असणारा फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ओके, कोणत्या स्पेसिसपासून ऑप्टेन केला होता तर सॅकॅरोमायसिस सेरिविसी. ओके, सो सॅकॅरोमायसिस सेरिविसी ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून जो युनिसेल्युलर फंगाय फॉर्म केला जातो. सो दिस is known as yeast. Okay, and this yeast having a family that is Saccharomycetaceae. Okay, so this is the biological source of yeast. Okay, so it consists of unicellular fungal microorganism Saccharomyces cerevisiae belonging to family Saccharomycetaceae. Okay, so the natural habitat of this microorganism is food, juice, bread, several fermented or fermenting media. On large scale, yeast is produced by using the citrus, molasses wort, grain wort. Okay, so हे जे yeast आहे which is generally obtained on the natural habitat, that is food juiceमध्ये ब्रेडमध्ये किंवा सेव्हरल फर्मेंटेड और फर्मेंटिंग मीडिया जे आहेत त्याच्यावर प्रिपेअर केलं जातं. ओके, ऑप्टेन केलं जातं त्याच्यापासून. जो लार्ज स्केल ईस्ट जे आहे ते प्रोडक्शन केलं जातं बाय युजिंग सिट्रस. ओके, सो सायट्रस यूज केलं जातं किंवा मोलासेस यूज केलं जातं. So citrus it is obtained from the citrus fruit. Okay, and molasses it is obtained from the sugar cane.
म्हणजे गुळाची ऊसापासून जे गूळ किंवा साखर बनवली जाते, ह्या प्रोसेसमध्ये जे काकवी गुळाचे फॉर्म होते त्याला मोलासेस असं म्हटलं जातं. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा यूज करून सुद्धा ईस्टचं प्रोडक्शन केलं जातं. किंवा मोलासेस वर्ट आहे. मोलासेस वर्ट कसं फॉर्म केलं जातं, तर ते जे मोलासेस मास आहे त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, म्हणजे त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं बाय युजिंग सर्टन सोल्युशन, सर्टन लिक्विड, त्याला मोलासेस वर्ट असं म्हटलं जातं. ग्रेन वर्टसुद्धा आहे, म्हणजे ग्रेनची पावडर आहे ती सुद्धा वॉटरमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये मिक्स करून त्याचं ग्रेन वर्ट प्रिपेअर केलं जातं. आणि हे जे आहेत सिट्रस आहे, मोलासेस आहे, मोलासेस वर्ट आहे, ग्रेन वर्ट आहे, ते यूज करून लार्ज स्केलवर काय केलं जातं, ईस्टचं प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर सॅकॅरोमायसिस सेरिविसी हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याला मिक्स केला जातं आणि त्याची ग्रोथ ईस्ट फॉर्मेशन, त्याच्यापासून ईस्ट फॉर्मेशन जे आहे ते केलं जातं. ओके, सो इफ यू सी द डिस्क्रिप्शन रिलेटेड पार्ट विथ द ईस्ट, सो ईस्टचा जर आपण कलर बघितला ईस्ट पावडरचा तर व्हाईटिश पावडर असते. ओडर कॅरेक्टरिस्टिक्स अशी ओडर आहे त्याची. साईज जर आपण बघितली पार्टिकलची किंवा ईस्टची तर युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम मेजरिंग लेस दॅन 1.5 मायक्रोग्राम. ओके, सो युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ईस्ट विच हॅविंग अ युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम विच हॅविंग अ साईज विच इज लेस दॅन 1.5 मायक्रॉन. ओके, सो इथे तुम्हाला हे दिसतंय त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियावर काय केलेलं आहे, ईस्टचं प्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे. ओके, सो आपण रिप्रोडक्शनच्या टाईपमध्ये एक बडिंग टेक्निक बघितली होती. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट जे आपण बघितलं होतं ॲस्कोस्पोर फॉर्मेशनने ईस्ट कसं फॉर्म केलं होतं ते आपण ऑक्सिटोसिस चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. ओके, मग त्या प्रोसेसशी तुम्ही फॅमिलियर आहात. ॲस्कोस्पोरने कसं रिप्रोडक्शन केलं जातं, कसं फंगाय फॉर्म केलं जातं. ओके, बडिंग जे आहे ईस्ट बडिंग विच इज न्यू टेक्निक टू यू. त्याच्यामुळे बडिंग कसं होतं तर इथे तुम्हाला दिसतं की इथे एक सेल आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, राईट. सो बडिंग काय होतं तर बर्ड फॉर्मेशनने स्टार्ट होतं. ओके, म्हणजे काय होतं ह्याचं जे कंटेंट आहे, ह्या सेलचं जे कंटेंट आहे ते डिवाईड व्हायला सुरुवात होते. ओके, न्यूक्लियसचं आहे ते एक्सटेन्शन होऊन त्याचं 2 पार्टमध्ये डिवायडेशन होतं. सायटोप्लाझम आहे ते पण डिवाईड होतं. ओके, आणि असं मग बर्ड फॉर्म होतं. ओके, आणि मग त्या बर्डपासून अनदर बर्ड सेल फॉर्म होतं आणि असं बडिंग होऊन ईस्ट जे आहे ते काय केलं जातं, फॉर्म केलं जातं. ओके, सो दिस इज द बडिंग टाईप ऑफ ईस्ट. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ईस्ट, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ईस्ट. ओके, so here it is the method of preparation of yeast. So various substrate are used for the commercial production of yeast. Okay, so different substrate जे आहेत. ओके, म्हणजे मोलासेस आपण बघितलेला आहे, सिट्रस बघितलेला आहे, मोलासेस आहेत, त्याच्यानंतर ग्रेन वर्ट आहे, मोलासेस वर्ट आहे. सो असे डिफरंट सबस्ट्रेट जे आहेत ते कमर्शियल प्रोडक्शन, ईस्टच्या कमर्शियल प्रोडक्शनसाठी यूज केले जातात. बट द कॉमन अँड इंडस्ट्रियली यूज्ड आर बीट अँड केन मोलासेस. ओके, सो कॉमनली जे यूज केलं जातं फॉर द प्रोडक्शन ऑफ ईस्ट ते आहे बीट अँड केन मोलासेस. ओके, म्हणजे शुगर केनपासून म्हणजे ऊसापासून जे साखर फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे. ओके, सो ह्या प्रोसेसमध्ये जे बीट अँड केन मोलासेस फॉर्म केलं जातं ते यूज केलं जातं फॉर द प्रोडक्शन ऑफ ईस्ट. ओके, अ सुटेबल स्ट्रेन जे आहे सॅकरोमायसिस सेरिविसी, हे जे सुटेबल स्ट्रेन आहे ते यूज केलं जातं. सो दॅट स्ट्रेन इज ग्रो अँड इट इज ट्रान्सफर टू अ स्टरिलाइज सबस्ट्रेट. मग हे स्ट्रेन जे आहे ते सुटेबल मीडियावर काय केलं जातं, ग्रो केलं जातं आणि त्याच्यानंतर ते काय केलं जातं, स्टरिलाइज सबस्ट्रेटवर ट्रान्सफर केलं जातं. ओके, म्हणजे केन मोलासेस आहे, बीट मोलासेस आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे सॅकॅरोमायसिस सेरिविसी हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो त्याला काय केलं जातं, त्या पर्टिक्युलर सबस्ट्रेटमध्ये ट्रान्सफर केलं जातं. ओके, म्हणजे केन मोलासेस जे आहे त्याच्यामध्ये त्याला ट्रान्सफर केलं जातं. द इक्विपमेंट इज स्टरिलाइज टू गेट रीड ऑफ बॅक्टेरिया. मग ह्या प्रोसेसमध्ये जे काही इक्विपमेंट यूज केले जातात, जो सबस्ट्रेट यूज केला जातो त्याचं स्टरिलायझेशन केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जे डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतील तर ते टोटली किल केले जातात. ओके, बॅक्टेरिया असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते टोटली किल केले जातात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सॅकरोमायसिस सेरिविसी हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो ग्रो होईल आणि मग तो त्या मोलॅसेसमध्ये काय करणार आहे, ईस्ट फॉर्मेशन करणार आहे. ओके, सो द न्यूट्रिएंट मीडियम ऑन विच द ईस्ट इज ग्रोन इज
कंटिन्युअसली ॲडेड टू द कल्चर मीडियम. ओके, मग जे न्यूट्रिएंट मीडियम आहे की त्याच्यामध्ये ईस्ट ग्रोन केलं जातं ते ह्या कल्चर मीडियामध्ये कंटिन्युअसली ॲड केलं जातं. इट इज कन्फर्म दॅट द शुगर कंटेंट ऑफ द न्यूट्रिएंट मीडियम इज नॉट मोर दॅन 1%. ओके, मग त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये जे शुगर कंटेंट आहे ते 1% जास्त असतं कामा नये. pH कंडिशनसुद्धा मेंटेन करायला लागते ईस्टच्या प्रोसेसमध्ये. सो द pH इज केप्ट इन बिटवीन 4 to 4.5. pH जो आहे तो 4 to 4.5 रेंजमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे. टेम्परेचर ॲट 25 to 30 डिग्री सेंटीग्रेड. ओके, सो ह्या ईस्ट फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये टेम्परेचरसुद्धा 25 to 30 डिग्री सेंटीग्रेड मेंटेन करणं गरजेचं आहे. ओके, नायट्रोजिनियस न्यूट्रिएंट लाईक अमोनियम सल्फेट अँड शुगर फॉस्फेट आर ॲडेड to the nutrient medium and fermentation is allowed to takes place for about 11 hours. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नायट्रोजिनियस न्यूट्रिएंट जे आहे ते सुद्धा ॲड केलं जातं. ओके, दॅट इन्क्लूड्स द अमोनियम सल्फेट, शुगर फॉस्फेट हे त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये ॲड केले जातात आणि मग हे जे कंटेंट आहे ते 11 हवर्ससाठी फर्मेंटेशन प्रोसेससाठी ठेवलं जातं. ओके, सो ह्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय होणार आहे, ईस्ट फॉर्म होणार आहे. सो दॅट ईस्ट इज सेपरेटेड बाय द सेंट्रिफ्युगेशन. ओके, म्हणजे टोटल कंटेंट आहे त्याचं सेंट्रिफ्युगेशन केलं जातं आणि त्याच्यामधून ईस्ट जे आहे ते सेपरेट केलं जातं आणि असं सेंट्रिफ्युग प्रोसेसमध्ये जे ईस्ट मिळणार आहे विच वॉश्ड विथ द स्टरिलाइज्ड कोल्ड वॉटर. कोल्ड असं वॉटरमध्ये त्याला वॉश आउट केलं जातं, वॉश केलं जातं आणि त्याच्यानंतर जे ईस्ट आहे ते काय केलं जातं, फिल्टर केलं जातं, प्रेस केलं जातं आणि ते जे फिल्टर्ड मिळणार आहे आपल्याला ईस्ट विच इज गेट ड्राईड. ओके, त्याच्यानंतर त्याला ड्राय केलं जातं. सो द मॉइश्चर कंटेंट ऑफ द फायनल प्रोडक्ट इज मेंटेन ॲट 75%. मग फायनल प्रोडक्टचे जे ड्राईंग होताना त्याचं जे मॉइश्चर कंटेंट आहे ते 75% एवढं मेंटेन केलं जातं आणि इट इज फिल्ड इन द कंटेनर अँड स्टोर्ड ॲट लो टेम्परेचर. ओके, मग असं पावडर्ड ईस्ट आहे ते काय केलं जातं, कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, आणि त्याला लो टेम्परेचरला स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, सो दिस इज द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ ईस्ट. ओके, सो मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमध्ये आपण बघितलेलं आहे की ईस्ट आहे ते कसं प्रिपेअर केलं जातं, बाय युझिंग सॅकरोमायसिस सेरिव्हिसिस मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, आणि त्याच्यासाठी केन मोलॅसिस किंवा बीट मोलॅसिस ॲज अन सबस्ट्रेट म्हणून यूज केलं जातं. ओके, त्या न्यूट्रिएंट मीडियावर सॅकरोमायसिस सेरिव्हिसी हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते ग्रो केले जातात आणि त्यांच्या थ्रू काय केलं जातं, ईस्टचं फॉर्मेशन केलं जातं. ओके, त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये नायट्रोजिनस कंटेंट ॲड केलं जातं, त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट आहे, शुगर फॉस्फेट आहे ॲड केलं जातं. ओके, त्याच्यानंतर त्याच्या जे डिफरंट स्पेसिफिक कंडिशन आहेत की शुगर विच इज नॉट मोर दॅन 1%, टेम्परेचर रेंजेस इन बिटवीन 25 to 30 डिग्री सेंटीग्रेड, pH केप्ट इन बिटवीन 4 to 4.5. ओके, ह्या सगळ्या कंडिशन मेंटेन करून काय केलं जातं, ईस्टचं प्रोडक्शन केलं जातं. ओके, आणि त्याच्यानंतर हे सगळं कंटेंट आहे ते 11 हवर्ससाठी फर्मेंटेशनसाठी ठेवलं जातं. ओके, 11 हवर्सनंतर काय केलं जातं, ईस्ट जे आहे प्रिपेअर झालेलं त्या फर्मेंटेशन कंटेनरमध्ये ते काय केलं जातं, सेंट्रिफ्यूग केलं जातं, सेपरेट आउट केलं जातं, वॉश केलं जातं. त्याच्यानंतर कोल्ड वॉटर, स्टरिलाइज्ड कोल्ड वॉटरने वॉश केलं जातं. ओके, आणि जे काही कंटेंट मिळणार आहे ते फिल्टर केलं जातं. फिल्टर जे मिळणार आहे ते फिल्ट्रेट जे मिळणार आहे ते काय केलं जातं, जो फिल्ट्रेट बेड असणार आहे तो प्रेस केला जातो आणि त्याला ड्राय केलं जातं. ओके, ड्राईंग करताना त्याच्यामधलं मॉइश्चर कंटेंट आहे ते 75 डिग्री % एवढं त्याचं मॉइश्चर कंटेंट मेंटेन केलं जातं आणि अशी जी ईस्टची पावडर आहे ती काय केलं ते कंटेनरमध्ये फिलअप केली जाते आणि लो टेम्परेचरला स्टोअर करून ठेवली जाते. ओके, सो दिस इज द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ ईस्ट. नेक्स्ट इज केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो ईस्टमध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. सो द ईस्ट कंटेन्स अबाउट 65 to 85% ऑफ मॉइश्चर. ईस्टमध्ये 65 to 85% एवढं मॉइश्चर कंटेंट प्रेझेंट असतं. मेंबर ऑफ विटॅमिन बी ग्रुप, नायट्रोजिनस कंपाऊंड, ग्लायकोजन, फॅट, विटॅमिन्स आर प्रेझेंट ॲज ॲन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो विटॅमिन बी ग्रुप प्रेझेंट असतं, डिफरंट विटॅमिन बी प्रेझेंट असणार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नायट्रोजिनस कंपाऊंड्स म्हणजे प्रोटीन्स प्रेझेंट असणार आहेत, ग्लायकोजन्स, फॅट अँड विटॅमिन्स आर प्रेझेंट इन टू द ईस्ट. ओके, कोणत्या कोणते विटॅमिन्स या ईस्टमध्ये प्रेझेंट असतात. सो विटॅमिन्स रिपोर्टेड दॅट इन्क्लूड थायामिन, रायबोफ्लेविन, निकोटिनिक ॲसिड, पॅन्टोथिनिक ॲसिड, फोलिक ॲसिड अँड बायोटिन. ओके, so these are the different type of vitamins which are present into the yeast
and the enzymes which are present into the yeast that contains the invertase, diastase, zymase, maltase which are present into the yeast. ओके, ईस्टमध्ये डिफरंट टाईप ऑफ एन्झाईम प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये इन्व्हर्टेज आहे, डायस्टेज आहे, झायमेज, माल्टेज विच आर प्रेझेंट इंटू द ईस्ट. ओके, सो डिफरंट टाईप ऑफ विटॅमिन्स आहेत, नायट्रोजिनस कंपाऊंड आहे, ग्लायकोजन आहे, फॅट आहे, विटॅमिन्स आहे. विटॅमिन्समध्ये आपण बघितलेलं आहे फोलिक ॲसिड आहे, थायमिन आहे, रायबोफ्लेविन आहे, निकोटिनिक ॲसिड, पेंटोटेनिक ॲसिड विच आर प्रेझेंट. एन्झाईम्ससुद्धा प्रेझेंट असतात. एन्झाईममध्ये इन्व्हर्टेज आहे, डायस्टेज आहे, झायमेज आहे, माल्टेज आहे विच आर प्रेझेंट इन टू द ईस्ट. ओके, सो दिस इज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज असोसिएटेड विथ ईस्ट. नेक्स्ट इज युजेस ऑफ ईस्ट. ओके, सो ईस्ट जे आहे त्याचा युजेस कोणते कोणते आहेत, तर ईस्ट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अल्कोहोल, बियर अँड व्हेरियस वाईन्स. ओके, सो अल्कोहोलच्या प्रिपरेशनसाठी, बियरच्या प्रिपरेशनसाठी, वाईन्सच्या प्रिपरेशनसाठी ईस्ट जे आहे ते यूज केलं जातं. ओके, देन इन द ब्रेड इंडस्ट्रीज टू रेज द डो. ओके, सो बेकरीमध्ये जे ब्रेड इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ईस्ट यूज केलं जातं टू रेज द डो. जे पीठ आहे त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी, ओके, ते रेज करण्यासाठी काय केलं जातं, ईस्ट यूज केलं जातं. म्हणजे ते फुगण्यासाठी काय केलं जातं, ईस्ट यूज केलं जातं. ओके, इरॅडिएटेड ईस्ट हॅज बीन यूज्ड ॲज अन सोर्स ऑफ विटॅमिन बी. ओके, सो इरॅडिएटेड जे ईस्ट आहे विच इज यूज्ड ॲज अन सोर्स ऑफ विटॅमिन बी. देन ग्लुटाथिऑन अँड इन्व्हर्टेज आर ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम द ईस्ट. ग्लुटाथिऑन जे आहे विच इज यूज फॉर द मेडिसिनल पर्पज, आणि इन्व्हर्टेज एन्झाईम आहे विच इज किट मॅन्युफॅक्चर्ड विथ द हेल्प ऑफ ईस्ट. ईस्ट यूज करून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. अँड इट इज अन गुड सोर्स ऑफ प्रोटीन. ओके, ईस्ट जे आहे ते प्रोटीनचा त्याच्यामध्ये खूप चांगला सोर्स आहे. ओके, प्रोटीनचं खूप जास्त कंटेंट ईस्टमध्ये प्रेझेंट असतं, त्याच्यामुळे इट इज अन गुड सोर्स ऑफ प्रोटीन. ओके, सो दीज आर द uses of this yeast. Okay, so this yeast is used in the manufacturing of alcohol, beer and various wine, in bakery industry to raise the dough. Irradiated yeast used as a source of vitamin D, in manufacturing of glutathione and invertase, and as a source of protein. Okay, so these are the uses of ईस्ट. ओके, सो ईस्ट एन्झाईम इथे आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला आहे. ईस्ट म्हणजे काय, ईस्ट इट इज अन फंगाय आहे, राईट. सो इट इज अन युनिसेल्युलर फंगाय. जनरली डिपेंडिंग अपॉन कोणत्या पर्पजसाठी त्याचा यूज केला होता त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि त्याच्या मॉर्फॉलॉजिकल प्रॉपर्टीजवरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, राईट. सो यूजवरून त्याचं वाईन ईस्ट, बेकर्स ईस्ट, ब्रुअर्स ईस्ट, डिस्टिलर्स ईस्ट, राईट. आणि मॉर्फॉलॉजिकलवरून म्हणजे कोणत्या मेथडने तो प्रिपेअर झालेला आहे, कोणत्या रिप्रोडक्शन मेथडने तो प्रिपेअर झालेला आहे, त्याच्या मॉर्फॉलॉजिकल फीचर्सवरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, सो बायोलॉजिकल सोर्समध्ये आपण बघितलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ युनिसेल्युलर फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम, सॅक्रोमायसिस सेरिविसी विच इज बिलॉंगिंग टू फॅमिली सॅक्रोमायसिटासी. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स. सो ईस्ट प्रिपरेशनसाठी डिफरंट सबस्ट्रेट यूज केले जातात. त्याच्यामध्ये सायट्रस आहे, मोलासिस आहे, मोलासिस वट आहे, ग्रेन वट आहे, हे यूज करून ईस्टचं प्रोडक्शन केलं जातं. त्याच्यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. ईस्टची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डिस्कस केलेली आहे. कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ईस्टमध्ये प्रेझेंट असतात ते बघितलेलं आहे. अँड फायनली वी आर डन विथ द युजेस ऑफ ईस्ट. ओके, नाव वी विल प्रोसीड्स टुवर्ड्स द नेक्स्ट एन्झाईम्स विच इज प्रेझेंट इन टू द पपया. ओके, पपयामध्ये जे एन्झाईम आहे पपेन, ते एन्झाईम आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो दिस इज द इमेज ऑफ पपया प्लांट की ज्याला पपया लागलेले आहेत. ओके, हे सगळ्यांनी पपयाचं झाड बघितलेलं आहे. किती जणांच्या तरी घरी हे पपयाचं झाड असणार आहे, राईट. सो ह्या पपयामध्ये जे पपेन एन्झाईम आहे विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ मेडिसिनल. ओके, सो इंडस्ट्रियल यूजसाठी, थेरापॅटिक यूजसाठी हे जे पपेन एन्झाईम आहे ते यूज केलं जातं. ओके, सो पपयाचा बायोलॉजिकल सोर्स आपण बघितला. इट इज कल्टिवेटेड फ्रुटिंग ट्री known as Carica papaya belonging to family Caricaceae. ओके, सो कॅरिका पपया ह्या प्लांटचं जे फ्रूट आहे ते यूज केलं जातं फॉर द एन्झाईम पपेन, राईट. सो फॅमिली कोणती आहे कॅरिका पपया प्लांटची, कॅरिकासी. ओके, सो द हाल्फ राईप फ्रूट ऑफ द प्लांट as are source of the medicinal latex obtained by giving the vertical incision which constitutes the proteolytic enzyme papain
ऑफ द कमर्शियल इम्पॉर्टन्स. ओके, मग पपयाचं कॅरिका पपया हे जे पपयाचं झाड आहे त्याला जे पपया लागतात ते अर्ध पिकलेले जे पपया आहेत म्हणजे कच्चे. ओके, असे अर्ध पिके कच्चे असे पपया जे आहेत त्याच्यापासून जो मेडिसिनल लॅटेक्स ऑब्टेन केला जातो त्याला व्हर्टिकल इन्सिजन दिले असतात. ओके, म्हणजे कच्चं पपया जे आहे त्याला व्हर्टिकल इन्सिजन दिले जातात. ओके, शार्प रेझर ब्लेड यूज करून त्याला इन्सिजन दिले जातात, कट दिले जातात व्हर्टिकली. ओके, आणि त्याच्यातून जे लॅटेक्स फॉर्म होणार आहे, बाहेर येणार आहे ते कलेक्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये हे प्रोटिओलायटिक एन्झाईम प्रेझेंट असतं ज्याला पपेन असं म्हणतो आपण. ओके, सो दिस पपेन इट इज अन प्रोटिओलायटिक एन्झाईम मीन्स इट हॅव्हिंग अ कपॅबिलिटी टू break down the protein, right? So it is commercially very important enzyme. So papain it is an proteolytic enzyme which is obtained from the papaya. Okay, and this papaya which is obtained from the tree of Carica papaya belonging to family Caricaceae, right? So this is the biological source of papaya. आपण जर जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघितलं पपया प्लांटचं तर इट इज अन पेरिनियल प्लांट इंडिजिनियस टू द ट्रॉपिकल अमेरिका. ओके, सो पेरिनियल प्लांट म्हणजे कोणत्या टाईपचे प्लांट तर असे प्लांट जे आहेत ते खूप वर्ष जगतात. ओके, त्यांना पेरिनियल प्लांट असं म्हटलं जातं. सो इट इज अन पेरिनियल प्लांट इंडिजिनियस टू द ट्रॉपिकल अमेरिका. सो इट इज अन नेटिव्ह टू द ट्रॉपिकल अमेरिका रिजन अँड इट इज एक्सटेन्सिवली कल्टिवेटेड इन श्रीलंका, टांझानिया, हवाई, फ्लोरिडा अँड इन इंडिया. ओके, सो श्रीलंका, त्याच्यानंतर टांझानिया आहे, हवाई आहे, फ्लोरिडा आहे आणि इंडियामध्ये सुद्धा त्याचं कल्टिवेशन जे आहे ते एक्सटेन्सिवली केलं जातं. ओके, सो दिस इज द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन विच इज असोसिएटेड विथ दिस पपया प्लांट. ओके, सो इथे आपण त्याचा बायोलॉजिकल सोर्स आणि जिओग्राफिकल सोर्स बघितलेला आहे. ओके, जर आपण हॅबिटॅट बघितलं म्हणजे कोणत्या टाईपचं ॲटमॉस्फिअर आहे ते पपयासाठी एसेन्शियल आहे. सो पपया प्लांट इज अबाउट 5 मीटर इन हाईट. ओके, सो पपयाचं झाड जर तुम्ही बघितलं तर ते 5 मीटर हाईट एवढं असतं अँड बिअर्स फ्रूट्स विदिन अ इयर. ओके, सो पपया प्लांटमध्ये एका वर्षाच्या आतच त्याला फळं लागायला सुरुवात होतं. फ्रूट्स आर अबाउट 10 to 25 सेंटीमीटर इन लेंथ, about 5 kg in weight and dark green in color. Okay, and when the plant is about 9 months of age it is used for the collecting its latex. Okay, म्हणजे 9 मंथचं जर प्लांट असेल तर त्याच्या फ्रूटपासून काय केलं जातं लॅटेक्स कलेक्ट केलं जातं. नेक्स्ट पार्ट इज दॅट कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन ऑफ पपेन. ओके, सो पपेनचं कल्टिवेशन, कलेक्शन, त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं. So vertical cuts are given to the fruits with the help of sharp instrument made up of stainless steel or brass. Okay, so काय केलं जातं की टोकदार असं जे इन्स्ट्रुमेंट आहे की जे स्टेनलेस स्टील किंवा ब्रासने बनलेलं आहे त्या इन्स्ट्रुमेंटने काय केल्या जातात त्या पपया फ्रूटवर व्हर्टिकल इन्सिजन दिले असतात. ओके, सो इथे तुम्हाला ही इमेज दिसते की तिथे असे व्हर्टिकल इन्सिजन्स त्याच्यावर दिलेले आहेत. ओके, देन द लॅटेक्स दॅट इज ज्यूस ओझिंग आउट ऑफ द फ्रूट अँड गेट्स कोआग्युलेटेड. त्याच्यानंतर कट दिल्यानंतर काय होणार आहे त्याच्यातून लॅटेक्स, इथे व्हाईट कलरचं जे लिक्विड बाहेर येतं त्याला लॅटेक्स असं म्हटलं जातं. थोडक्यात त्याचा चिक तो बाहेर यायला सुरुवात होते. ओके, अँड दॅट लॅटेक्स इज कलेक्टेड इन द सुटेबल कंटेनर. ओके, मग एखादा प्लास्टिक, पॉलिथिन किंवा ॲल्युमिनियम कंटेनरमध्ये काय केलं जातं तो जो लॅटेक्स आहे पपयाचा तो कलेक्ट केला जातो. इथे तुम्हाला दिसतंय प्लास्टिकच्या भांड्यामध्ये तो व्हाईट लॅटेक्स कलेक्ट केलेला आहे. ओके, देन ड्राईड ॲट लो टेम्परेचर इन द व्हॅक्यूम ड्रायरमध्ये त्याला ड्राय केलं जातं अँड दिस प्रोडक्ट इज नोन ॲज क्रूड पपेन. मग असं पपयापासून जे पपेन ऑब्टेन केलं जातं त्याला क्रूड पपेन असं म्हटलं जातं. ओके, क्रूड इट इज नथिंग बट द नॅचरल की ज्याच्यावर कोणतीही प्रोसेसिंग झालेलं नाही आहे. ओके, त्याला क्रूड पपेन असं म्हटलं जातं. ओके, देन फॉर द प्रोसेसिंग ऑफ पपेन द लॅटेक्स ऑफ दिस फ्रूट इज कलेक्टेड इन द ॲल्युमिनियम ट्रे. मग अशा क्रूड पपेनपासून जे पपेन एन्झाईम ऑब्टेन केलं जातं. सो ह्या प्रोसेसिंगच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं ते जे क्रूड पपेन आहे ते ॲल्युमिनियम ट्रेजमध्ये कलेक्ट केलं जातं. ओके, टू द कलेक्टेड लॅटेक्स पोटॅशियम मेटाबायसल्फाईड इज ॲडेड. मग अशा पपेनमध्ये काय केलं जातं जे लॅटेक्स कलेक्ट केलेला आहे, जो पपयाचा चिक कलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम मेटाबायसल्फाईड ॲड केलं जातं. ओके, सो मेटाबायसल्फाईड ॲड केल्यामुळे काय होणार आहे 5 ग्रॅम पर kg एवढ्या लॅटेक्समध्ये ते पोटॅशियम मेटाबायसल्फाईड ॲड केलं जातं. सो द एक्स्ट्राजिनियस मॅटर इज क्लिअर्ड आउट बाय पासिंग थ्रू द सीव. त्याच्यानंतर पोटॅशियम मेटाबायसल्फाईड त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही एक्स्ट्रानियस मॅटर असेल म्हणजे एखादा प्लांट पार्ट जर प्रेझेंट असेल तर तो
त्याला सिवमधून पास केलं जातं, म्हणजे थोडक्यात त्याला गाळलं जातं. ओके, आणि असा लॅटेक्स जो आहे तो व्हॅक्यूममध्ये व्हॅक्यूम शेल्फ ड्रायरमध्ये त्याचं ड्राईंग केलं जातं ॲट 55 to 60 degree सेंटीग्रेड. ओके, अँड इट कॅन ऑल्सो बी प्रोसेस्ड बाय द स्प्रे ड्राईंग मेथड. व्हॅक्यूम ड्रायर किंवा स्प्रे ड्राईंग मेथडसुद्धा यूज केली जाते. अँड दिस ड्राईड लॅटेक्स इज कॉल्ड ॲज पपेन. ओके, त्याच्यानंतर जे ड्राईड लॅटेक्स आपल्याला मिळणार आहे त्याला आपण पपेन म्हणू शकतो. ओके, सो त्या पपयाच्या कच्च्या पपयापासून जे लॅटेक्स मिळतं त्याला क्रूड पपेन असं म्हटलं जातं. त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. त्याच्यामध्ये पोटॅशियम मेटाबायसल्फाईड ॲड केलं जातं आणि नेक्स्ट प्रोसेसिंग व्हॅक्यूम ड्रायिंग किंवा स्प्रे ड्रायर यूज करून त्या लॅटेक्सच्या पावडरमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. ओके, आणि असं जी पावडर मिळते त्याला पपेन असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द प्रिपरेशन ऑफ दॅट पपेन. इथे आपण कलेक्शन कसं केलं जातं आणि त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं ते बघितलेलं आहे. ओके, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ पपेन. राईट, नेक्स्ट इज डिस्क्रिप्शन. ओके, मग आता आपल्याला त्याचं मॉर्फॉलॉजिकली ते कसं दिसतं, कोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण इथे डिस्क्रिप्शन पार्टमध्ये बघणार आहोत. सो दिस पपेन इज अवेलेबल ॲज लाईट ब्राऊन और व्हाईट कलर्ड ॲमॉर्फस पावडर. ओके, पपेन जे आहे ते लाईट ब्राऊन आणि किंवा मग व्हाईट कलरच्या ॲमॉर्फस नेचरच्या पावडरमध्ये अवेलेबल आहे विथ टिपिकल ओडर अँड टेस्ट, की ज्याला टिपिकल ओडर आणि टेस्ट आहे. ओके, इट शोज मॅक्झिमम प्रोटिओलायटिक ॲक्टिव्हिटी बिटवीन pH 5 to 6.1. pH 5 ते 6.1मध्ये तो ॲक्टिव्ह असतं आणि ह्या pH रेंजमध्ये तो काय करणार आहे, मॅक्झिमम प्रोटिओलायटिक ॲक्टिव्हिटी शो करतं. ओके, मीन्स इट कॉजेस द ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन इन टू द pH रेंज ऑफ 5 to 6.1. राईट, सो दिस इज द डिस्क्रिप्शन रिलेटेड पार्ट विथ द पपेन एन्झाईम. सोल्युबिलिटी आपण बघितली पपेनची, तर इट इज पार्टली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये पार्टली सोल्युबल आहे अँड सोल्युबल इन ग्लिसरीन. ओके, सो टोटली सोल्युबल इन. So it is partly soluble in water and generally it is soluble into the glycerin. वॉटरमध्ये स्लाइटली सोल्युबल आहे, ग्लिसरीनमध्ये इट इज अँड सोल्युबल, टोटली सोल्युबल. ओके, इथाइल अल्कोहोल अँड आयसोप्रोपाइल अल्कोहोल प्रेसिपिटेट द पपेन. ओके, इथाइल अल्कोहोल आणि जर आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोलमध्ये पपेन पावडर ॲड केली तर ती प्रेसिपिटेट आउट होणार आहे. ओके, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ऑफ पपेन इज 5.2. ओके, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे काय, तर असा pH असतो की जिथे तो जो मॉलिक्यूल आहे त्याच्यावर कोणताही इलेक्ट्रिक चार्ज नसतो. ओके, म्हणजे तो न्यूट्रल नेचरचा असतो, त्याला आपण आयसो इलेक्ट्रिक पॉईंट म्हणतो. मग पपेनचा आयसो इलेक्ट्रिक pH किती आहे, आयसो इलेक्ट्रिक पॉईंट किती आहे, तर 5.2. म्हणजे 5.2 pHला तो पपेन जो आहे तो आयसो इलेक्ट्रिक नेचरमध्ये जातो. मीन्स इट डज नॉट कंटेन एनी टाईप ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, तो न्यूट्रल बनतो. राईट, सो इट इज मोस्ट थर्मोस्टेबल एन्झाईम नोन. सो हे जे पपेनचे एन्झाईम आहे विच इज मोर थर्मोस्टेबल इन नेचर. ओके, विच इज नॉट अ थर्मोसेन्सिटिव्ह, इट इज अन थर्मोस्टेबल. ओके, म्हणजे हाय टेम्परेचरला किंवा एकदम लो टेम्परेचरला सुद्धा हे जे एन्झाईम आहे पपेन ते स्टेबल राहू शकतो. सो इट हॅविंग अ थर्मोस्टेबल प्रॉपर्टी. ओके, सो दिस इज द सोल्युबिलिटी पार्ट विच इज रिलेटेड विथ पपेन. वॉटरमध्ये पार्टली सोल्युबल आहे, ग्लिसरीनमध्ये टोटली सोल्युबल आहे, इथाइल अल्कोहोल किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोलमध्ये त्याचं प्रेसिपिटेट आउट होतं आणि त्याचा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट हा 5.2 आहे. ओके, अँड इट इज अन मोस्ट थर्मोस्टेबाईल एन्झाईम. ओके, सो दिस इज द डिस्क्रिप्शन अँड सोल्युबिलिटी पार्ट रिलेटेड विथ द पपेन. ओके, now next we will see the chemical constituents. Okay, so chemical constituents, so different proteolytic enzyme present into the papaya latex. Okay, so पपयाच्या लॅटेक्समध्ये डिफरंट प्रोटिओलायटिक एन्झाईम प्रेझेंट असतात. सो दीज आर द मिक्सचर ऑफ पपेन, कायमोपपेन अँड द प्रोटिओलायटिक एन्झाईम ॲक्टिंग ऑन द पॉलिपेप्टाइड्स अँड अमाइड्स. ओके, मग पपयाच्या लॅटेक्समध्ये मेन इट कंटेन्स द मिक्सचर्स ऑफ पपेन अँड कायमोपपेन, की ज्याच्यामध्ये पपेन आणि कायमोपपेन ह्या एन्झाईमच्या मिक्सचर्सने पपया लॅटेक्स प्रिपेअर झालेला आहे. त्याच्यामध्ये हे दोन एन्झाईम प्रेझेंट असतात, पपेन अँड कायमोपपेन. ओके, अँड दोज पजेस द प्रोटिओलायटिक एन्झाईम्स विच हॅविंग अ पॉलिपेप्टाइड अँड अमाइड्स. ओके, सो हे जे पपेन आणि कायमोपपेन आहे विच शोज देअर ॲक्शन ऑन द पॉलिपेप्टाइड्स अँड अमाइड्स. ओके, मीन्स प्रोटीन्सवर त्याची ॲक्शन ते शो करतात. ओके, सो दिस इज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. सो दिस papaya latex which contains the enzymes papain, kaimopapene, and they shows their effect on the polypeptides and amides. Okay, then next is chemical test. Okay, so there are two chemical tests for the identification of this papaya latex.
सो फर्स्ट टेस्ट आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 0.5 ग्रॅम ऑफ पपया लॅटेक्स घ्यायचं आहे अँड 10 ml ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये 10 ml वॉटर ॲड करायचं आहे, शेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अँड त्याच्यामध्ये आपल्याला ॲड सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. सो पोटॅशियम परमॅग्नेट जर तुम्ही बघितलं तर त्याला कलर असतो. ओके, सो डार्क असा राणी कलर असतो त्याचा. सो ते जर आपण पपया आणि पपया लॅटेक्स आणि वॉटरच्या जर मिक्सरमध्ये आपण ॲड केलं तर त्याचा जो डार्क राणी कलर जो असतो, डार्क पिंक कलर जो आहे तो काय होतो, डिस्कलरेशन टेक्स प्लेस, मीन्स त्याचा तो कलर जो आहे तो निघून जातो. ओके, सो दिस इज द फर्स्ट आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर दिस पपया लॅटेक्स. काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये 0.5 ग्रॅम पपया लॅटेक्स घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 10 ml वॉटर ॲड करायचं आहे, व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेट ॲड करायचं आहे. ओके, मग पोटॅशियम परमॅग्नेटचा जो डार्क कलर आहे तो टोटली डिस्कलर होणार आहे. सो दिस इज द फर्स्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ पपया. देन नेक्स्ट इज दॅट दुसरी टेस्ट आहे, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 20 ml ऑफ मिल्क, 20 ml एवढं मिल्क घ्यायचं, दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 0.5 ग्रॅम पपया लॅटेक्स ॲड करायचं आहे. ओके, म्हणजे 20 ml मिल्कमध्ये जर आपण 0.5 ग्रॅम एवढं पपया लॅटेक्स ॲड केलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, कर्डलिंग टेक्स प्लेस. ओके, म्हणजे त्या दुधाचं दह्यामध्ये कन्वर्जन होतं. ओके, कर्ड फॉर्म होतं. सो दिस इज द सेकंड टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ पपया. ओके, so these are the two tests for the identification of papaya latex. नेक्स्ट पार्ट इज यूजेस. ओके, सो आता आपण पपयाचे यूज कोणते कोणते आहेत, पपयाचे लॅटेक्स जे आहे त्याचे यूज कोणते कोणते आहेत ते इथे बघूया. सो इट इज यूज्ड इन द क्लॅरिफिकेशन ऑफ बेवरेजेस अँड ॲज अन मीट टेंडरायझर. ओके, सो बेवरेजेस जे आहेत म्हणजे वॉटर सोडलं तर अजून जे कोल्ड्रिंक्स म्हणून आपण पितो त्याच्या क्लॅरिफिकेशन प्रोसेसमध्ये, म्हणजे कोल्ड्रिंक्स जे आहेत त्याच्या क्लॅरिफिकेशन प्रोसेसमध्ये पपया लॅटेक्स यूज केला जातं. अँड ऑल्सो इट पॉझेस द मीट टेंडरायझर प्रॉपर्टी. ओके, सो टेंडरायझर्स म्हणजे काय, तर मीठ जे आहे, ओके, म्हणजे मटण वगैरे जे आहे त्याला सॉफ्ट करण्यासाठी हे टेंडरायझर यूज केले जातात. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं आहे की ते चावायला आपल्याला इझी पडतात आणि ऑल्सो पचायलासुद्धा ते इझी पडतात. राईट, म्हणजे आपण चिकन किंवा मटण आणलं तर आपण त्याला दही लावून ठेवून देतो, बिकॉज त्याच्यामुळे काय होतं, त्याचं टेंडरायझेशनची प्रोसेस होते. मीन्स त्याचे जे मसल्स आहेत, ते जे मीठ आहे, ते जे मटण आहे, चिकन आहे, ते कसं होतं, सॉफ्ट होतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला खातानासुद्धा इझी जातं आणि पचायलासुद्धा इझी जातं. ओके, सो दिस पपया लॅटेक्स विच पॉझेस द मीट टेंडरायझर प्रॉपर्टी. ओके, इट इज ऑल्सो एम्प्लॉयड इन द चीज मॅन्युफॅक्चर ॲज अन सबस्टिट्यूट ऑफ रेनिन. ओके, चीजच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये रेनिनऐवजी पपया लॅटेक्स यूज करू शकतो फॉर प्रिपरेशन ऑफ चीज. Then it is also used for degumming of silk fabrics in textile industry. Okay, so सिल्कचे कपडे तयार केले जातात. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जे सिल्क फॅब्रिक प्रिपेअर केलं जातं, मग ते सिल्कवर गमची लेअर असते. ओके, म्हणजे त्या सिल्कच्या किड्यापासून जे सिल्क ककून्सपासून जे सिल्क फॉर्म होतं त्याच्यावर एक गमची लेअर असते. ओके, अँड दॅट गम इज रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ दिस पपया लॅटेक्स. ओके, मग त्या सिल्कच्या धाग्यावर जी गमची लेअर आहे ती काढून टाकण्यासाठी डिगमिंग म्हणजे काय, तर त्याला गम फ्री बनवण्यासाठीची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सिल्क फॅब्रिकच्या डिगमिंग प्रोसेससाठी पपया लॅटेक्स यूज केलं जातं. ओके, इन लेदर इंडस्ट्री फॉर डिहेअरिंग ऑफ स्किन अँड हाईट्स. ओके, लेदर इंडस्ट्रीमध्ये स्किन्स जे आहेत, ओके, की स्किनपासून जे लेदर बनवलं जातं, ओके, त्याच्यामध्ये जे स्किनवर हेअर्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी पपया लॅटेक्स यूज केला जातो आणि हाईट्स प्रिपरेशनसाठी पपया लॅटेक्स लेदर इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. ओके, हाईट्स म्हणजे काय, तर जनरली असे प्रॉडक्ट फॉर्म केले जातात की ते ॲटमॉस्फिअर्सशी मिळून जातात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर टेंट्स वगैरे फॉर्म केले जातात जंगलमध्ये, त्याच्यासाठी जे लेदर यूज केलं जातं, जे मटेरियल यूज केलं जातं त्याच्या प्रिपरेशनसाठी पपया लॅटेक्स लेदर इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. किंवा आर्मी फोर्सेसमध्ये जे त्यांचे युनिफॉर्म बनवले जातात, ओके, सो त्या युनिफॉर्मच्या फॉर्मेशनसाठी जे लेदर यूज केलं जातं त्याच्यासाठी यूज केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, लेदर इंडस्ट्रीमध्ये डिहेअरिंगच्या प्रोसेसमध्ये, स्किन आणि हाईट्सच्या डिहेअरिंगच्या प्रोसेसमध्ये हे पपया लॅटेक्स यूज केला जातं. ओके, मेडिसिनल यूज जर आपण बघितलं तर मेडिसिनली इट इज यूज्ड ॲज अन डायजेस्टंट. ओके, सो इट पॉझेस द प्रोटिओलायटिक ॲक्टिव्हिटी. मग आपण जे काही प्रोटीनस मटेरियल खातो त्याचं ब्रेकडाऊन, त्याचं मेटाबॉलिझम होण्यासाठी
हे जे एन्झाईम आहे पपयामध्ये which acts as an digestant. Okay, so medicinally it is used as an digestant. It is an inflammatory agent. Okay, anti-inflammatory agent म्हणून सुद्धा यूज केला जातं. मीन्स इन्फ्लामेशन रिमूव्ह करण्यासाठी, इन्फ्लामेशन दूर करण्यासाठी जे अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स यूज केले जातात. सो दिस पपया लॅटेक्स विच ऑल्सो पजेस द अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. ओके, मीन्स इन्फ्लामेशन दूर करण्यासाठी, इन्फ्लामेशन रिमूव्ह करण्यासाठी पपया लॅटेक्स यूज केलं जातं. इट हॅज शोन रिलिव्हिंग सिम्पटम्स ऑफ इपिसायोटॅमी. ओके, सो इपिसायोटॅमीची जी सर्जरिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे जनरली प्रेग्नन्सीमध्ये काय केलं जातं की बर्थ टायमिंगला वजायनाला कट दिला जातो. ओके, म्हणजे वजायना आणि ॲनसच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला त्याच्यामध्ये जो टिश्यूज आहे त्याला त्याला कट दिलं जातं आणि त्या सर्जरी प्रोसेसला इपिसायोटॅमी असं म्हटलं जातं. ओके, मग त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत ते रिलीव्ह करण्यासाठी हे पपयाचा लॅटेक्स जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो सो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ द पपया लॅटेक्स पपया. ओके, सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे इन क्लॅरिफिकेशन ऑफ बेवरेजेस, ॲज अन मीट टेंडरायझर, देन इन चीज मॅन्युफॅक्चर ॲज अन सबस्टिट्यूट ऑफ रेनिन, then deguming of silk fibers in the textile industry, de-hairing of skins and hides in the leather industry, digestant which acts as an proteolytic, right, and it is also used as an anti-inflammatory agent and relieving the symptoms of episiotomy. Okay, so these are the different uses of this papaya latex, right. Then one national formulary unit of this papain which represents the activity which release the equivalent of 1 microgram of tyrosine from the standard casein substrate. ओके, सो पपया लॅटेक्सची जर ॲक्टिव्हिटी मेजर केली तर 1 नॅशनल फॉर्म्युलरी युनिट ऑफ दिस papaya which represents the activity which releases equivalent of 1 microgram of tyrosine from the standard casein substrate. Okay, standard casein substrate पासून 1 microgram tyrosine युनिटची जी ॲक्टिव्हिटी निघणार आहे तेवढीच सेम ॲक्टिव्हिटी 1 national formulary unit of papain represents, right. Then if you see the storage condition which is related with this papaya latex, so it is very sensitive to air, light and moisture and high temperature. Okay, papaya latex आहे which is very sensitive to the air, light, moisture and high temperature. Okay, so that's why it possesses the specific storage condition. So it undergoes the auto oxidation very fast and hence should be stored in well closed container. Okay, म्हणजे पपया लॅटेक्स जो आहे तो जर एअर, लाईट, मॉइश्चर किंवा हाय टेम्परेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो ऑटो ऑक्सिडेशन प्रोसेस अंडर जातो. ओके, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं डिॲक्टिवेशन होतं. ओके, त्याच्यामुळे त्याला वेल क्लोज्ड अशा प्रॉपर कंटेनरमध्ये फिल करून स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, सो दॅट्स वाय दिस पपया लॅटेक्स शुड बी स्टोर्ड इन वेल क्लोज्ड अँड फिल कंटेनर अवे फ्रॉम द लाईट इन द कूल प्लेस. ओके, सो दिस इज द स्टोरेज कंडिशन विच इज रिलेटेड विथ द पपया लॅटेक्स. ओके, सो आपण इथे पपया मध्ये जे पपेन एन्झाईम आहे ते कंप्लीट केलेलं आहे. सो त्याचं बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल सोर्स, हॅबिटॅट, कलेक्शन अँड प्रिपरेशन प्रोसेस बघितलेली आहे, डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे, सोल्युबिलिटी, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट, युजेस आणि स्टोरेज बघितलेलं आहे. ओके, सो इथे आपला हा एन्झाईम चॅप्टर संपलेला आहे. एन्झाईम चॅप्टर अंडर आपण 3 मेजर ड्रग बघितलेले आहेत, डायस्टेज, ईस्ट आणि पपेन, राईट. सो त्याचा बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस, मेथड ऑफ प्रिपरेशन, केमिकल टेस्ट, ओके, त्याच्या डिस्क्रिप्शन, त्यानंतर त्याचे सोल्युबिलिटी पॅरामीटर्स, हे सगळे पॅरामीटर्स आपण कंप्लीट केलेले आहेत. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं तर एन्झाईमची डेफिनेशन, एन्झाईमचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर कोएन्झाईमची डेफिनेशन, त्याच्यानंतर जे पर्टिक्युलर एन्झाईम्स आपण जे 3 एन्झाईम्स बघितलेले आहेत त्याचा बायोलॉजिकल सोर्स, सिनॉनिम, त्याचे युजेस, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन, त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स हे एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर जो आहे, ही कॅटेगरी जी आहे एन्झाईम ती संपलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 3 मेजर ड्रग बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये पपेन, डायस्टेज आणि ईस्ट हे 3 एन्झाईम्स अंडर आपण 3 ड्रग बघितलेले आहेत. ओके, सो इथे आपली ही कॅटेगरी संपलेली आहे. सो एन्झाईम कॅटेगरीमध्ये जर कोणता पॉईंट, कोणता ड्रग, कोणत्या पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.